लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य उपेक्षित वंचित समूहाचे व्यथा मांडणारे. पुणे येथील लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य उपेक्षित वंचित समूहाचे व्यथा मांडणारे होते, असे प्रतिपादन सेवानिवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी केले. 75 आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सव 2024 निमित्त लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा 1971च्या भारत-पाक युद्धामध्ये शत्रूच्या हल्ल्यात जखमी झालेले निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय नेते फिरोज मुल्ला सर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी अटवले उपस्थित होते. लतेंद्र भिंगारे कराटी, सलीमभाई शेख शिक्षण, मनोज सूर्यवंशी सामाजिक, विशाल जाधव सामाजिक, गणेश गुंजे सामाजिक, पैलवान कुमारी गायत्री जाधव कुस्ती, नरेश बनसोडे सामाजिक, इतर अनेक व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे अशोक कांबळे, सेक्रेटरी लोक जनशक्ती पार्टी, मेहबूब जरचेखान, मुख्य संपादक प्रेस मीडिया लाईव्ह, गोसिया खान महिला प्रदेशाध्यक्षा छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, अरुण भिंगारदेवे अध्यक्ष शिवशक्ती भीमक्रांती, रफिकभाई कुरेशी अल्पसंख्याक विकास महासंघ, चांदबाई बलबट्टी, नाझीर इनामदार राज भोकरे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जयसिंगराव कांबळे, नितीन घावट, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ वैशालीताई शिंदे, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष उपस्थित म्हणून महिला प्रदेशाध्यक्षा सौ मीराताई वहर मुंबई, प्राध्यापक अरुण मेढे प्रदेश उपाध्यक्ष मुंबई, महिला प्रदेश कार्याध्यक्षा सौ सिंधुताई तुळवे, महिला प्रदेश संघटिका सौ ज्योतिताई झरेकर, पुणे शहर महिला अध्यक्षा सौ विजयाताई खटाळ, पालघर महिला अध्यक्षा सौ जोशराताई मंत्री हे उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन प्रदेश सदस्य रईसभाई खान, पुणे शहर अध्यक्ष संदीप भाऊ शेंडगे, पुणे शहर कार्याध्यक्ष हसीमभाई खान, पुणे शहर उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कुबळे यांनी केले.